आता पहा आम्ही समजलो तुमच्या मनात काय आहे ते. याच्यामध्ये या ठिकाणी किती सोपं आहे बरं विद्यार्थी मित्रांनो. दर्शक मध्ये हा ही हे तो ती ते येतं, त्याच्यामध्ये आम्ही येतं का, येतच नाही. म्हणून पर्याय 2 कट करून टाकायचं. त्याच्यानंतर जो जी जे ज्या हे संबंधीमध्ये येतं, आम्ही येत नाही म्हणून पर्याय त्या ठिकाणी 4 कट करून टाकायचे. किती सोपं आहे, आठवायची गरजच नाही. पहा प्रश्नार्थक मध्ये काय येणार, कोण काय कोणी कोणास. मग बाकी उरलंय काय पर्याय, प्रश्नार्थक संपल्यानं पुरुषवाचक आहे ना. आम्ही म्हटल्याच्या नंतर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. किती क्लिअर कट आहे पहा ना. ओके चला नेक्स्ट आणि शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपली मराठी व्याकरण संपत आहे. मराठी व्याकरणाचा भाग या ठिकाणी संपतोय म्हणून लक्षात घ्यायचे हा प्रश्न सगळ्यांनाच त्या ठिकाणी बरोबर आला पाहिजे. आणि या ठिकाणी कमेंट मध्ये मला कळायला पाहिजे की किती बरोबर आलेत आणि किती त्या ठिकाणी चुकलेत. ओके लक्षात आलं. सगळ्यांनी कमेंट मध्ये त्या ठिकाणी लिहायला पाहिजे. हा स्पष्टीकरण जर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आवडलं असेल तर 100% तुम्ही कमेंट मध्ये लिहायला विसरू नका पोरांनो. कारण का कमेंट वरूनच आम्हाला त्या ठिकाणी कळतंय की आम्ही कुठपर्यंत आहोत. कळालं. ओके चला या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी काय करायचे 100% देण्याचा प्रयत्न करा. चला फास्ट. चला आदरणीय विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी माणसाने ने हा प्रत्यय लागलेला आहे. सला ते सला नाते याच्यामध्ये ने येत नाही. द्वितीयाचे सला ते सला नाते आहे त्याच्यामध्ये ने येतं का, येत नाही. म्हणून पर्याय पहिला काय झाला, कटला. संबोधन एक वचनात विभक्तीचा प्रत्यय राहत नाही, अनेक वचनात नो हा प्रत्यय येतो, तिथं ने आहे. आणि संबोधन म्हणजे हाक मारणे होय, परंतु इथं येतंय का बरं हाक मारायला, नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय असणार, कटला. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा सप्तमी. सप्तमी विभक्तीचे प्रत्यय या ठिकाणी काय आहे, त इ आ त इ आ. मग तिथं ने प्रत्यय लागला पोरांनो. मग त इ आ त इ आ मग त्याच्यानंतर हे पण कटला. आता उरलाय कोणता, तृतीया. ने येशी निहीशी. करेक्ट पर्याय क्रमांक 4.